IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत पुण्यामधील टियर 2 प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस. मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण पुण्यामधील टॉप 15 कॉलेजेसची माहिती घेतलेली आहे. त्यातले 5 जे कॉलेजेस आहेत ते टियर 1 मध्ये आहेत आणि आज आपण टियर 2 मध्ये कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमन कर्वेनगर पुणे, DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अकुर्डी, AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, AISSMS इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च रावेत आणि DY पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पिंपरी अशा 6 कॉलेजेस टियर 2 मध्ये आज आपण बघणार आहोत. पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण टियर 3 कॉलेजेस कव्हर करणार आहोत. तर आज आपण टोटल 6 कॉलेजेस बघणार आहोत. त्यामधलं एक कॉलेज जे आहे ते वुमनसाठी आहे, त्यामुळे आपण 6 कॉलेजेस ह्या ठिकाणी आज बघणार आहोत. सुरुवातीला फर्स्ट रँक टियर 2 मध्ये पहिलं जे कॉलेज आहे ते कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमन. म्हणजे हे जे कॉलेज आहे ते ॲक्च्युली टियर 1 मध्ये कॉलेज आहे. पुण्यामध्ये मुलींसाठी COEP आणि PICT नंतर जे कॉलेज आहे ते कमिन्स कॉलेज आहे. तर हे कॉलेज जे आहे ते कर्वेनगर ह्या भागामध्ये आहे. ह्या कॉलेजची जी एस्टॅब्लिशमेंट आहे 1991 साली झालेली आहे. 2017 साली हे कॉलेज ऑटोनॉमस झालेलं आहे. त्यामुळे इथं आपल्याला BTech अशी डिग्री मिळेल. कॉलेजची जी फीस आहे ती अशा पद्धतीनं आहे. ओपनसाठी 1,75,000 आहे. EBC, OBC, EWS यासाठी 1,01,000, SC ST साठी 6,400, VJ, NT, SBC, TFWS साठी 28,000 आहे. कॉलेजचं जे प्लेसमेंट आहे ते मिनिमम पॅकेज 5 lakhs आहे, ॲव्हरेज पॅकेज 9 lakhs आहे आणि मॅक्झिमम पॅकेज 50 lakhs पर ॲनम एवढं आहे आणि मोर दॅन 90% स्टुडंटला ह्या ठिकाणी प्लेसमेंट मिळालेलं आहे. तर ह्या कॉलेजचे जे प्लेसमेंट आहेत खूप इम्प्रेसिव्ह आहेत. इवन VIT किंवा PCCOE ह्या कॉलेजपेक्षा देखील चांगले प्लेसमेंट आपल्याला ह्या कॉलेजमध्ये बघायला मिळतील. परंतु हे कॉलेज जे आहे ते फक्त मुलींसाठी आहे. मुलांना ह्या ठिकाणी ॲडमिशन मिळणार नाही. कॉलेजमध्ये हॉस्टेल फॅसिलिटी आहे, परंतु हॉस्टेलचे डिटेल्स आपल्याला मिळालेले नाहीत. कॉलेजचे जे काही प्लेसमेंट आहेत ते अशा पद्धतीनं आहे. टॉप कंपन्या ज्या आहेत, एक नंबरला आहे मायक्रोसॉफ्ट. त्याचं पॅकेज जे आहे ते 50 lakhs आहे आणि 9 विद्यार्थ्यांना मायक्रोसॉफ्ट ह्या कंपनीमध्ये प्लेसमेंट मिळालेलं आहे. पुढची कंपनी आहे सेल्सफोर्स. 44 lakhsचं पॅकेज आहे आणि 2 विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी प्लेसमेंट मिळालेलं आहे. व्हिसा याचं पॅकेज आहे 28 lakhs आणि 4 विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी प्लेसमेंट मिळालेलं आहे. सॅप लॅब्स 24 lakhsचं पॅकेज आहे आणि 9 विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी मिळालेलं आहे. वेल्स फॅर्गो 24 lakhsचं पॅकेज आहे आणि बघू शकता 15 विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी प्लेसमेंट मिळालेलं आहे. ब्रिटिश पेट्रोलियम 22 लाखाचं पॅकेज आहे. वॉलमार्टचं 21 लाखाचं पॅकेज आहे आणि 2 विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत. बेनी मेलमन 21 लाखाचं पॅकेज आहे आणि 19 विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत. JP मॉर्गन 20 लाखाचं पॅकेज आहे आणि 14 विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्लेसमेंट मिळालेलं आहे. टाटा मोटर्स 10 lakhsचं पॅकेज आहे आणि 5 विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्लेसमेंट मिळालेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपण बघू शकता जे हायेस्ट पॅकेज आहे 50 lakhs हे 9 स्टुडंटला मिळालेलं आहे. इतर कॉलेजेसमध्ये जे आहे ते हायेस्ट पॅकेज एखाद्या विद्यार्थ्याला मिळालेलं असतं, परंतु ह्या ठिकाणी 9 विद्यार्थ्यांना हे हायेस्ट पॅकेज मिळालेलं आहे आणि अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत ज्यांचं पॅकेज ह्या 10 lakhsपेक्षा देखील जास्ती आहे. तर ह्या कॉलेजचं जे प्लेसमेंट आहे हे टॉप प्लेसमेंट आहे. त्यामुळं COEP, PICT नंतर जर आपल्याला कुठलं कॉलेज प्रेफर करायचं असेल मुलींसाठी तर ते आहे कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमन. ह्याचा जो काही कट ऑफ आहे तो अशा पद्धतीनं आहे. कॉलेजचा जो कोड आहे 6276 असा आहे आणि टोटल सीट्स जे आहेत ते 540 आहेत. पहिली जी ब्रँच आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे आणि ह्याचा कोड आपण बघू शकता. इथले जे कोड आहेत ते स्लाइटली डिफरंट आहेत कारण हे फक्त मुलींसाठी ह्या सीट्स अवेलेबल आहेत. जर आपण फॉर्म भरत असताना फिमेल सिलेक्ट केलेलं आहे तरच आपल्याला हे सर्व कोड चॉईस फॉर्म भरत असताना हे कोड आपल्याला दिसतील. मुलांना हे कॉलेज चॉईस फॉर्म भरत असताना दिसणारच नाही कारण ह्या ठिकाणी मुलांना ॲडमिशन मिळणार नाही. तर आपण ह्या ठिकाणी बघू शकता चॉईस कोडच्या शेवटी जे आहे ते F आहे, म्हणजे हे फिमेलसाठी आहे. तर कम्प्युटर इंजिनिअरिंगचा टोटल सँक्शन इंटेक जो आहे तो 180 आहे. MHCETचा कट ऑफ आपण बघू शकता आणि JEEचा कट ऑफ. JEEसाठी 15% सीट्स आहेत आणि JEEमध्ये कुठल्याही पद्धतीचं रिझर्वेशन नाही आहे. ओपन, SC, ST, OBC असं काहीही रिझर्वेशन नाही आहे JEEमध्ये. पूर्णपणे मेरिट बेसिसवरती JEEच्या सीट ह्या भरल्या जातात.
ज्या विद्यार्थ्यांनी CETच्या सेलमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना JEEच्या मार्क्सच्या बेसिसवरती ऑल इंडिया रँक दिलेला असेल तर तो ऑल इंडिया रँक जो आहे तो 2666 आहे. तो JEEचा जो ऑल इंडिया रँक आहे तो वेगळा आहे आणि CET सेलने जो ऑल इंडिया रँक दिलेला आहे तो वेगळा असणार आहे. आणि त्याच पद्धतीने डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आपण ह्या ठिकाणी कट ऑफ देतो आहे. तर डायरेक्ट सेकंड इयरचे विद्यार्थी देखील जे CETच्या सेलमध्ये रजिस्ट्रेशन करतात त्यांना एक मेरिट नंबर दिला जाईल आणि तो मेरिट नंबर ह्या ठिकाणी आहे 285 आणि त्याचं जे पॉलिटेक्निकचं जे पर्सेंटेज आहे ते 94% आहे. पुढची ब्रांच आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि ह्याचा कट ऑफ आपण बघू शकता. नेक्स्ट ब्रांच इज इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, त्यानंतर आहे इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग आणि शेवटी आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. तर अशा 5 ब्रँचेस या कॉलेजमध्ये आहेत. MST CETचा जर कट ऑफ आपण बघाल तर 3225 पासून ते 17000 किंवा 19000 इथपर्यंत आपला जर स्टेट मेरिट लिस्ट नंबर जर असेल तर आपल्याला ह्या कॉलेजमध्ये एखादी ब्रांच मिळू शकते. किंवा त्याच पद्धतीनं JEEचा जर आपण ऑल इंडिया रँक जर बघितला CET सेलने दिलेला तर तो आहे 2666 ते 12155 आणि डायरेक्ट सेकंड इयरसाठी आपण बघू शकता जे काही पर्सेंटेज आहेत किंवा रँक जो आहे तो अशा पद्धतीने आहे. यापुढे 2 नंबरचं कॉलेज बघूया, DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अकुर्डी. ह्या कॉलेजची एस्टॅब्लिशमेंट जी आहे ते 1984 साली झालेली आहे आणि 2024 साली हे कॉलेज ॲटोनॉमस झालेलं आहे आणि इथं आता आपल्याला BTech अशी डिग्री मिळेल. म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत हे कॉलेज जे आहे ते पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर येत होतं, परंतु आता ह्या वर्षी ॲटोनॉमस झालेलं आहे. त्यामुळे इथं आता होम युनिव्हर्सिटी किंवा अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असं काही डिफरन्शिएशन असणार नाही आणि सर्व सीट्स जे आहेत त्या स्टेट लेवलच्या सीट्स असणार आहे. ह्या कॉलेजचं जे काही फीस आहे ती अशा पद्धतीची आहे. ओपनसाठी 1,34,000 आहे, EBC EWS OBC साठी 77,000 आहे, SC ST साठी 4,000 आहे, VJ NT TFWS यासाठी 20,000 फीस आहे आणि कॉलेजचं जे प्लेसमेंट आहे ते अशा पद्धतीनं आहे. मिनिमम पॅकेज 3 lakhs आहे, ॲव्हरेज पॅकेज 5 lakhs आहे आणि मॅक्झिमम पॅकेज 52 lakhs आहे आणि नियर अबाउट 76% स्टुडंटला ह्या ठिकाणी प्लेसमेंट मिळालेलं आहे. तर आपण जर इथं मॅक्झिमम पॅकेज जर बघाल तर एखाद्या विद्यार्थ्याला ह्या ठिकाणी हे मॅक्झिमम पॅकेज मिळालेलं आहे. हॉस्टेलची माहिती अवेलेबल नाही आहे. ह्या वेगवेगळ्या कंपन्या प्लेसमेंटसाठी ह्या कॉलेजला व्हिजिट करतात. अमेझॉन इंडिया आहे, एशियन पेंट्स आहे, ॲटलस कॅपको आहे, कॅपजेमिनी, कॉग्निझंट, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, L&T, टेक महिंद्रा, फियाट ऑटोमोबाईल्स, विप्रो, फोर्ब्स मार्शल, दीपक फर्टिलायझर, महिंद्रा अँड महिंद्रा, कमिन्स इंडिया. तर अशा पद्धतीनं ह्या वेगवेगळ्या कंपन्या ह्या ठिकाणी प्लेसमेंटसाठी येतात, परंतु त्यांचं पॅकेज अवेलेबल नसल्यामुळं आपण ह्या ठिकाणी ते देत नाही आहेत. ह्याचा जो काय कट ऑफ आहे टोटल 1080 सीट्स ह्या कॉलेजमध्ये आहेत. कॉलेज कोड आहे 6272 असा आहे आणि चॉईस कोड कम्प्युटर इंजिनिअरिंग ह्या ब्रँचचा आपण बघू शकता. पहिले 4 डिजिट जे आहेत ते कॉलेज कोड आहे आणि पुढचे 5 डिजिट जे आहेत ते ब्रँच कोड आहे. तर कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि ती ह्या कॉलेजमधली ब्रँच आपल्याला पाहिजे असेल तर असा चॉईस कोड आपल्याला द्यायचा आहे. त्याचा MST CETचा कट ऑफ, JEEचा कट ऑफ आणि डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी जो काही कट ऑफ आहे आपण बघू शकता. तर डायरेक्ट सेकंड इयरचे जे विद्यार्थी आता ॲडमिशन घेतील तर ते युनिव्हर्सिटी पॅटर्नमध्ये जातील. त्यांना ॲटोनॉमस पॅटर्नमध्ये ॲडमिशन मिळणार नाही, कारण ते जे विद्यार्थी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेणार आहेत ते ॲटोनॉमस पॅटर्नमध्ये असतील. जे सेकंड इयरला ॲडमिशन घेणार आहेत ते युनिव्हर्सिटी पॅटर्नमध्येच असतील. पुढची ब्रँच आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. त्यानंतर आहे AIDS. नेक्स्ट इज इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. नंतर आहे रोबोटिक्स अँड ऑटोमेशन, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग. तर अशा पद्धतीनं MST CETचा जर कट ऑफ आपण बघाल तर 6000 to 90,000 असा जर आपला स्टेट मेरिट लिस्ट नंबर असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी कुठली ब्रँच मिळू शकेल हे आपल्याला लक्षात येईल. किंवा JEEचा ऑल इंडिया रँक, CET सेलने दिलेला ऑल इंडिया रँक 3900 ते 37000 इथंपर्यंत असेल तर आपल्याला कुठली ब्रँच मिळेल. किंवा जे DSE डायरेक्ट सेकंड इयरचे विद्यार्थी आहेत त्यांचा मेरिट नंबर CETच्या सेलवरती आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर ज्यावेळेस स्टेट मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल तर त्या ठिकाणी आपल्याला हा मेरिट नंबर मिळणार आहे आणि आपले पर्सेंटाईल आपल्याला माहिती असतीलच आणि स्टेट मेरिट लिस्ट नंबर आपल्याला समजल्यानंतर आपल्याला खूप क्लिअर आयडिया येईल की आपल्याला ह्या ठिकाणी ॲडमिशन मिळेल किंवा नाही आहे. पुढचा
कॉलेज आहे 3 नंबरला आहे AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. हे कॉलेज जे आहे ते शिवाजीनगर पुणे किंवा पुण्याचं जे काही रेल्वे स्टेशन आहे त्याच्या अगदी बाजूला हे कॉलेज आहे. ह्या कॉलेजची एस्टॅब्लिशमेंट जे आहे ते 1992 साली झालेली आहे आणि हे कॉलेज पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर आहे. त्यामुळं आपल्याला ह्या ठिकाणी होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी अशा सीट्स बघायला मिळतात. ज्या विद्यार्थ्यांचं 12th स्टँडर्ड पुणे, नाशिक, अहमदनगर ह्या जिल्ह्यामधल्या एखाद्या कॉलेजमधनं झालेलं आहे ते विद्यार्थी होम युनिव्हर्सिटीच्या कॅटेगरीमध्ये येतात आणि बाकीचे सर्व विद्यार्थी हे अदर दॅन होम युनिव्हर्सिटी अशा कॅटेगरीमध्ये येतात. होम युनिव्हर्सिटीसाठी 70% सीट्स आहेत आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी 30% सीट्स आहेत. तर ह्या कॉलेजची जे काही फीस आहे ती अशा पद्धतीनं आहे. ओपनसाठी 1,52,000 आहे. EBC, EWS, OBC ह्यासाठी 88,000 फीस आहे. SC STसाठी 4,000 फीस आहे. VJ, NT, TFWS ह्यासाठी 23,000 फीस आहे. या कॉलेजचं जर प्लेसमेंट जर बघाल तर मिनिमम पॅकेज 3.5 lakhs आहे. ॲव्हरेज पॅकेज 6 lakhs आहे आणि मॅक्झिमम पॅकेज ह्या ठिकाणी मिळत नाही डेटा आणि अराऊंड 50% स्टुडंटला ह्या ठिकाणी प्लेसमेंट जे आहे ते मिळालेलं आहे. हॉस्टेल फॅसिलिटी फक्त मुलींसाठी आहे आणि ते देखील कॅम्पसमध्ये नसून कॅम्पसपासून 1 किलोमीटरच्या अंतरावरती मुलींसाठी हॉस्टेल फॅसिलिटी आहे. कॉलेजचं जे काही प्लेसमेंट आहे प्लेसमेंटसाठी ज्या वेगवेगळ्या कंपन्या कॉलेजला व्हिजिट करतात त्यामध्ये आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, इमर्सन, HRS प्रोसेस सिस्टीम लिमिटेड, थर्मॅक्स, ॲक्सेंच्युअर, IBM, ॲमेझॉन, जॉन्सन कंट्रोल, टेक महिंद्रा, कॅपजेमिनी, कॉग्निझंट, हनीवेल, गोदरेज, KSB सर अशा वेगवेगळ्या कंपन्या ह्या कॉलेजमध्ये प्लेसमेंटसाठी व्हिजिट करतात. कॉलेजचा जे काही कट ऑफ आहे तो आपण आता बघणार आहोत. कॉलेजचा जो कोड आहे 6278 असा आहे आणि पहिली जी ब्रांच आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे. काही कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग अशी ब्रांच आहे आणि काही कॉलेजमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग अशी ब्रांच आहे. तर ह्या दोन्ही ब्रांचचा चॉईस कोड जो आहे तो वेगवेगळा आहे. तर आपल्याला ऑप्शन फॉर्म भरत असताना हे दोन्ही कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग हे दोन्ही ब्रांच आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. आपण जर फक्त कम्प्युटर इंजिनिअरिंगच सिलेक्ट केलं तर काही कॉलेजेसचे चॉईस कोड आपल्याला ह्या ठिकाणी फॉर्म भरताना दिसणारच नाहीत, कारण त्या ठिकाणी कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे अशी ब्रांच आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे याचा टोटल सँक्शन इंटेक जो आहे तो 120 आहे आणि त्याचा MST CETचा होम युनिव्हर्सिटीसाठी कट ऑफ आपण बघू शकता आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी देखील कट ऑफ या ठिकाणी दिलेला आहे. JEEसाठी असं काही डिफरन्शिएशन नाही आहे. होम युनिव्हर्सिटी किंवा अदर दॅन होम युनिव्हर्सिटी किंवा ओपन रिझर्वेशन असं कसलंही रिझर्वेशन JEEसाठी नाही आहे. जे काही आहे ते स्टेट मेरिट लिस्टनुसार आपल्याला JEEमधनं ॲडमिशन ऑल इंडिया कोट्यातनं ॲडमिशन मिळणार आहे. डायरेक्ट सेकंड इयरसाठी देखील होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असा काही प्रकार नाही आहे. त्यांच्यासाठी सर्व सीट्स जे आहेत ते सारख्याच आहेत. तर आपल्याला MST CETच्या स्कोअरवरनं जर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असा आपल्याला फरक बघायला मिळेल आणि त्याच्यामध्ये थोडासा मेरिटमध्ये थोडासा डिफरन्स आपल्याला दिसेल. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, नंतर आहे रोबोटिक्स अँड ऑटोमेशन, नंतरची ब्रांच आहे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग विथ VLSI. तर ही नवीन ब्रांच ह्या ठिकाणी ॲड झालेली आहे. त्यामुळं DSCचा कट ऑफ आपल्याला ह्या ठिकाणी दिसत नाही आहे, कारण DSCचे विद्यार्थी सुरुवातीलाच ह्या ब्रँचमध्ये आता ॲडमिशन घेणार आहेत. नंतर आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग सँडविच पॅटर्न. म्हणजे मेकॅनिकलच्या ह्या ठिकाणी 2 ब्रँचेस आहेत. एक जनरल नॉर्मल ब्रँच आहे आणि दुसरी जी आहे ते सँडविच. म्हणजे ह्या ठिकाणी सँडविच पॅटर्नमध्ये जवळपास 1 वर्ष विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये इंटर्नशिप करावी लागते. त्यामुळे इथं त्याला मेकॅनिकल सँडविच पॅटर्न असं म्हणलेलं आहे. तर आपण जर MST CETचा जर मेरिट जर बघितला तर 8,000 पासून ते 97,000 पर्यंत आपला मेरिट नंबर असेल होम युनिव्हर्सिटीमध्ये तरी आपल्याला ह्या ठिकाणी सीट मिळू शकेल. त्याच पद्धतीनं आपण जर अदर दॅन होम युनिव्हर्सिटी ह्या कॅटेगरीमध्ये असाल तर ह्या ठिकाणी आपल्याला कट ऑफ जो आहे तो असं बघायला मिळेल. पुढचं जे कॉलेज आहे AISSMS इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. म्हणजे ह्याच कॅम्पसमध्ये 2 कॉलेजेस आहेत. AISSMSचे 2 कॉलेजेस आहेत. एक आहे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि दुसरं आहे IOIT म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कोर ब्रँचेस आहेत आणि IOITमध्ये सॉफ्ट ब्रँचेस आहेत. तर ह्या कॉलेजची एस्टॅब्लिशमेंट जी आहे ते 1999 साली झालेली आहे. 2022 साली हे कॉलेज ॲटोनॉमस झालेलं आहे. त्यामुळे ह्या कॉलेजला आपल्याला
BTech अशी डिग्री मिळेल. दोन्ही कॉलेज एकाच कॅम्पसमध्ये आहेत, परंतु एक कॉलेज जे आहे ते पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर आहे आणि दुसरं कॉलेज जे आहे ते ॲटोनॉमस आहे. ॲटोनॉमस कॉलेजमध्ये जे काही सर्व सीट्स आहेत त्या स्टेट लेवलच्या सीट्स आहेत. त्यामुळे इथं होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असं काही डिफरन्शिएशन इथं असणार नाही. तर कॉलेजची जी फीस आहे ती अशा पद्धतीनं आहे. ओपनसाठी 1,28,000 आहे. EBC, EWS, OBCसाठी 76,000 आहे. SC, STसाठी 8,000 आहे. VJ, NT, TFWS, SBCसाठी 24,000 आहे. कॉलेजचं जर प्लेसमेंट जर बघाल तर मिनिमम पॅकेज 4 lakhs आहे, ॲव्हरेज पॅकेज 6 lakhs आहे आणि मॅक्झिमम पॅकेज ह्या ठिकाणी अवेलेबल नाही आहे. तर अराउंड 86% मुलांना ह्या ठिकाणी प्लेसमेंट मिळालेलं आहे. कॉलेजचं हॉस्टेल मुलींसाठी अवेलेबल आहे आणि ते देखील कॅम्पसमध्ये नसून कॅम्पसपासून नियर अबाउट 1 किलोमीटर डिस्टन्सवरती हे अवेलेबल आहे. तर ह्या कॉलेजमध्ये देखील प्लेसमेंटसाठी ज्या वेगवेगळ्या कंपन्या व्हिजिट करतात त्या अशा पद्धतीनं आहेत. डेटामॅटिक्स सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, ॲमेझॉन, हनीवेल, इमर्सन, स्प्रिंग एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, जॉन्सन कंट्रोल, IBM, किर्लोस्कर, टेक महिंद्रा, ॲक्सेंच्युअर, कॉग्निझंट, थर्मॅक्स, हिटाची, सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, तर TCS अशा वेगवेगळ्या कंपन्या ह्या प्लेसमेंटसाठी व्हिजिट करतात. ह्या कॉलेजचा जो काही कट ऑफ आहे तो आपण बघणार आहोत. कॉलेजचा जो कोड आहे तो 6282 असा आहे आणि कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी त्याचा MST CETचा कट ऑफ, JEEचा कट ऑफ आणि डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी देखील कट ऑफ या ठिकाणी दिलेला आहे. JEEसाठी कशाही पद्धतीचं रिझर्वेशन ह्या ठिकाणी नाही आहे. ओपन किंवा SC, ST, OBC असं कशाही पद्धतीचं रिझर्वेशन नाही. इवन लेडीज आणि बॉईज असं देखील रिझर्वेशन ह्या ठिकाणी नाही आहे. तर पुढची ब्रांच आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि त्याचा कट ऑफ अशा पद्धतीनं आहे. नेक्स्ट इज AIDS. त्यानंतरची ब्रांच आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. नंतर आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि शेवटी आहे इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग. तर अशा 6 ब्रँचेस ह्या कॉलेजमध्ये आहेत आणि त्याचा MST CETचा जो स्टेट मेरिट लिस्ट नंबर जो आहे तो 9,000 पासून ते 80,000 पर्यंत आहे आणि पर्सेंटाईल जे आहे ते 96 पर्सेंटाईलपासून 62 पर्सेंटाईलपर्यंत आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळेल. जर आपल्याला सॉफ्ट ब्रँचेस पाहिजे असतील तर आपलं जे पर्सेंटाईल आहे ते खूप जास्ती पाहिजे आणि इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन अशी ब्रँच आपल्याला चालत असेल तर कमी पर्सेंटाईलमध्ये देखील आपल्याला मिळू शकेल. JEEचा कट ऑफ देखील आपण बघू शकता आणि डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी देखील आपण कट ऑफ बघू शकतो. पुढचं जे कॉलेज आहे 5 नंबरचं कॉलेज आहे पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च. हे कॉलेज रावेत ह्या ठिकाणी आहे. ह्या कॉलेजची एस्टॅब्लिशमेंट जी आहे ते 2014 साली झालेली आहे आणि हे कॉलेज पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर येत असल्यामुळं ह्या ठिकाणी आपल्याला होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असे सीट्स बघायला मिळतील. तर जे विद्यार्थी पुणे, नाशिक, अहमदनगर ह्या जिल्ह्यामधनं 12वी झालेली आहे ते होम युनिव्हर्सिटी ह्या कॅटेगरीमध्ये येतील आणि इतर विद्यार्थी हे अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कॅटेगरीमध्ये येतील. होम युनिव्हर्सिटीसाठी 70% सीट्स आहेत आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी 30% सीट्स आहेत. तर ह्या ठिकाणी कॉलेजची जी फीस आहे ती अशा पद्धतीने आहे. ओपनसाठी 1,34,000 आहे. EBC, EWS, OBCसाठी 77,000 फीस आहे. SC, STसाठी 4,000 आहे. SBC, NT, VJ, TFWS ह्यासाठी 21,000 फीस आहे. कॉलेजचे जर प्लेसमेंट जे आहे ते अशा पद्धतीनं आहे. मिनिमम पॅकेज 3 lakhs आहे, ॲव्हरेज 6 lakhs आहे आणि मॅक्झिमम पॅकेज 19 lakhs आहे आणि जवळपास 40% विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी प्लेसमेंट जे आहे ते मिळालेलं आहे. कॉलेज हॉस्टेलबद्दल ह्या ठिकाणी इन्फॉर्मेशन अवेलेबल नाही आहे. जे काही कंपन्या प्लेसमेंटसाठी व्हिजिट करतात त्या आपण बघूया. तर पहिली जी कंपनी आहे झेडस्केलर. याचा जो पॅकेज आहे ते 19.5 आहे. सॅप लॅब्स 16 lakhsचं पॅकेज आहे. व्हेरिटाज 15 lakhsचं पॅकेज आहे. बर्कलेज 13 lakhs पॅकेज आहे. पबमॅटिक आहे 12 lakhs. तेजस नेटवर्क्स 10 lakhsचं पॅकेज आहे. बजाज फिन्झर्व 9 lakhsचं पॅकेज आहे. डेसॉल्ट सिस्टीम 7.5 lakhsचं पॅकेज आहे. पर्सिस्टंट 5 lakhsचं पॅकेज आहे आणि KPIT 4.5 lakhsचं पॅकेज आहे. तर आपण अशा ह्या टॉप 10 कंपन्या ज्या ह्या कॉलेजला व्हिजिट करतात त्याचं पॅकेज आपण ह्या ठिकाणी आता बघितलेलं आहे. तर ह्या कॉलेजमध्ये जे काही कट ऑफ आहे MST CETसाठी होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असा कट ऑफ असेल आणि JEEसाठी सर्वांसाठी सेम कट ऑफ असेल. तर ह्या कॉलेजचा जो कोड आहे 6822 असा आहे. तर PCCOEचे 2 कॉलेजेस आहेत. एक आहे PCCOE कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि दुसरं हे जे आहे ते PCCOE कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च अशा पद्धतीनं आहे. तर ह्यामध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंगचा आपण चॉईस कोड बघू शकता
पहिले 4 डिजिट जे आहेत ते कॉलेजचा कोड आहे आणि पुढचे 5 डिजिट जे आहे ते ब्रांच कोड आहे. तर कम्प्युटर इंजिनिअरिंग ही ब्रांच कुठल्याही कॉलेजमध्ये जरी असली तरी त्याचा चॉईस कोड जो आहे तो 24510 असाच असणार आहे. त्या कॉलेजनुसार पहिले 4 डिजिट जे आहेत ते चेंज होतील. तर याचा होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आपण बघू शकता. होम युनिव्हर्सिटीसाठी 70% सीट्स आहेत. अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी 30% सीट्स आहेत आणि जेईसाठी 15% सीट्स आहेत. 10% सीट्स या डायरेक्ट सेकंड इयरसाठी आहेत. पुढची जी ब्रांच आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि त्याचा कट ऑफ अशा पद्धतीनं आहे. नेक्स्ट ब्रांच इज इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि शेवटची ब्रांच आहे सिव्हिल इंजिनिअरिंग. तर अशा 5 ब्रांचेस ह्या कॉलेजमध्ये आहेत आणि त्याचा होम युनिव्हर्सिटी MST CETच्या मार्क्सवरनं जर आपण ॲडमिशन घेत असाल तर होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असं आपल्याला फॉलो करावं लागेल. तर ह्या ठिकाणी MST CETमध्ये 8,000 पासून ते 77,000 पर्यंत जरी आपला मेरिट नंबर असेल तरी आपल्याला ह्या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकतं. तर आपण जेईचा आणि डायरेक्ट सेकंड इयरचा देखील ह्या ठिकाणी कट ऑफ बघू शकता. पुढचं जे कॉलेज आहे 6 नंबरला आहे DY पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पिंपरी पुणे. ह्या कॉलेजची एस्टॅब्लिशमेंट जी आहे ते 1983 साली झालेली आहे. DY पाटीलचे बरेचसे कॉलेजेस ह्या ठिकाणी आहेत. तर आपल्याला चॉईस कोड देत असताना खूप काळजीपूर्वक चॉईस कोड द्यायचा आहे. हे कॉलेज देखील पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर येत असल्यामुळे ह्या ठिकाणी होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असा प्रकार आपल्याला बघायला मिळेल. कॉलेजची फीस जी आहे ते अशा पद्धतीने असेल. ओपनसाठी 1,03,000 आहे. EBC, EWS, OBC, SCBC यासाठी 58,000 आहे. SC STसाठी 13,000 आहे. SBC, VJ, NT, TFW यासाठी 13,000 फीस आहे. कॉलेजचं जे प्लेसमेंट आहे ते अशा पद्धतीनं आहे. मिनिमम पॅकेज 3 lakhs आहे, ॲव्हरेज 5 lakhs आहे आणि मॅक्झिमम पॅकेज 22 lakhs आहे आणि पर्सेंटेज ऑफ स्टुडंट ह्या ठिकाणी आपल्याला डेटा अवेलेबल नाही आहे त्यामुळं सांगता येत नाही आहे. कॉलेजच्या हॉस्टेलबद्दल देखील ह्या ठिकाणी माहिती उपलब्ध नाही आहे. तर कॉलेजमध्ये जे काही प्लेसमेंटसाठी कंपन्या येतात ते अशा पद्धतीनं आहेत. मायक्रोसॉफ्ट आहे, फिलिप्स, बर्कलेज, HSBC, कॉग्निझंट, इमर्सन, ॲक्सेंच्युअर, अडानी ग्रुप, हिटाची, कॅपजेमिनी, अशोक लेलँड, पर्सिस्टंट. तर अशा वेगवेगळ्या कंपन्या या कॉलेजमध्ये प्लेसमेंटसाठी व्हिजिट करत असतात. कॉलेजचा जे काही कट ऑफ आहे तो आपण बघणार आहोत. कॉलेजचा चॉईस कोड आहे, कॉलेज कोड आहे 6207 आणि याचा MST CETचा कट ऑफ होम युनिव्हर्सिटीसाठी अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी असा वेगवेगळा असेल. तर पहिली जी ब्रँच आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग. तर ह्याचा जो चॉईस कोड आहे आपण बघू शकता. पहिले 4 डिजिट जे आहेत ते कॉलेज कोड आहे आणि पुढचे 5 डिजिट जे आहेत ते ब्रांच कोड आहे. तर ह्या ठिकाणी 240 सीट्स आहेत आणि होम युनिव्हर्सिटीसाठी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी आपण कट ऑफ बघू शकता. आपण होम युनिव्हर्सिटीमध्ये येत असाल तर 12,000 मेरिट लिस्टपर्यंत आपल्याला ह्या ठिकाणी कम्प्युटर इंजिनिअरिंग मिळालेलं आहे. परंतु आपण अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये येत असाल तर फक्त 8,000 ह्या मेरिट लिस्टपर्यंतच ह्या ठिकाणी ॲडमिशन मिळालेलं आहे. म्हणजे खूप मोठा डिफरन्स आहे. 4,000 विद्यार्थ्यांचा ह्या ठिकाणी डिफरन्स आहे स्टेट मेरिट होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी. जेईच्या कोट्यामध्ये असं काही डिफरन्शिएशन नाही आहे. त्यामुळं आपण जेईचा कट ऑफ आणि डायरेक्ट सेकंड इयरसाठी देखील असं काही डिफरन्शिएशन नसल्यामुळं आपण ह्याचा कट ऑफ बघू शकता. पुढची जी ब्रँच आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. नेक्स्ट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स. पुढची ब्रँच आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. नेक्स्ट इज ऑटोमेशन अँड रोबोटिक्स. नेक्स्ट ब्रँच इज इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. नेक्स्ट इज मेकॅनिकल इंजिनिअरिंग. नेक्स्ट इज इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग आणि शेवटी आहे सिव्हिल इंजिनिअरिंग. तर ह्याचा आपण होम युनिव्हर्सिटी MST CETच्या मार्क्सच्या बेसिसवरती आपल्याला ॲडमिशन पाहिजे असेल तर आपल्याला होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी हा रूल फॉलो करावा लागेल. तर होम युनिव्हर्सिटीसाठी 12,000 पासनं ते 1,20,000 एवढा स्टेट मेरिट लिस्ट नंबर जरी असेल तरी आपल्याला ह्या ठिकाणी ॲडमिशन हे मिळू शकेल. म्हणजे आपण जर बघाल सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 30% आपल्याला ह्या ठिकाणी ॲडमिशन मिळत आहे. म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगचा जो कट ऑफ आहे तो खूप डाऊन झालेला आहे किंवा ह्या कॉलेजमध्ये आपल्याला 1,20,000 एवढं जरी रँक असेल तरी आपल्याला ह्या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग ही ब्रँच मिळू शकते. तर अशा पद्धतीने हा जेईचा कट ऑफ डायरेक्ट सेकंड इयर्सच्या विद्यार्थ्यांसाठी देखील आपण कट ऑफ बघू शकता. बरेचसे डायरेक्ट सेकंड इयरचे विद्यार्थी डिमांड करत आहेत की त्यांच्यासाठी देखील कट ऑफ जो आहे तो. तर अशा पद्धतीनं 1,110 एवढ्या सीट्स
ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. तर अशा पद्धतीनं आपण पहिल्या एका व्हिडिओमध्ये टियर 1 कॉलेजेस कव्हर केलेले आहेत. आत्ता आपण टियर 2 मध्ये 6 कॉलेजेस कव्हर केलेले आहेत. यामध्ये कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे आपण टियर 1 मध्ये देखील कन्सिडर करू शकता. इवन मी तर म्हणेन पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी PICT नंतर कमिन्स कॉलेज आपण प्रेफर करू शकता. आणि पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण टियर 3 कॉलेजेस बघणार आहोत. तर अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.